लबाड लांडगं ढोंग करतय, लगीन करायचं स्वांग करतय. नमस्कार. अगदी सुरुवातीलाच गाण्याच्या एक दोन ओळी ऐकून तुम्हाला वाटलं असेल की नेमकं काय करायचं आहे. हा लबाड लांडगा कोण असा प्रश्नही आपल्यासमोर पडला असेल. खरं तर प्राण्यांचे स्वभाव असे असतात असं माणसांनी ठरवलं. म्हणजे लांडगा लबाड असतो, कोल्हा धूर्त असतो, हत्ती मंद असतो, सिंह आक्रमक असतो. अशा सगळ्या आपणच त्या प्राण्यांच्या माथी स्वभाव मारलेले आहेत. खरं तर हे सगळे स्वभाव माणसांच्यामध्ये असतात आणि माणसं आपला स्वभाव प्राण्यांवरती टाकत असतात. लबाडी हा जसा लांडग्यांचा स्वभाव मानला जातो ना, तसा तो माणसांचा देखील स्वभाव आहे. माणसातली ही प्रजाती सापडते ती थेट राजकारण्यांच्यामध्ये. राजकारणी धूर्त असतात, राजकारणी लबाड असतात, राजकारणी हिंस्त्र असतात, हिंसक असतात. हे वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. अगदी अस्वलाप्रमाणे ते साठा देखील करून टाकतात. म्हणजे अस्वल पावसाळ्याच्या काळात खायला मिळत नाही म्हणून आपल्या गुहेमध्ये किंवा आपल्या आडबाजूला आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणावर मधाचा साठा करून ठेवतो आणि हा तो पुढची पावसाळ्याची दिवस वापरत असतो. त्याला खायला मिळावं यासाठी मधाच्या पोळ्यांचा तो साठा असतो. अशी साठा करण्याची वृत्ती देखील राजकारण्यांच्यामध्ये सापडते. लबाडपणाची वृत्ती देखील राजकारण्यांच्यामध्ये सापडते. धूर्तपणाची वृत्ती देखील राजकारण्यांच्यामध्ये सापडते. आता खरं तर एवढ्या सगळ्या उपाध्या लावण्यापेक्षा त्याला राजकारणी म्हटलं की सगळ्याच उपाध्या त्याला लागू होतात आपोआप. म्हणजे या सगळ्या शब्दांचे अर्थ राजकारण्यांना लागू पडतात की काय असा प्रश्न पडतो. आता मी हे बोलतोय आणि तुम्ही म्हणाल की कुलकर्णी तुम्हाला सवयच लागून गेली आहे असं बोलायची. हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है असं म्हणावं लागेल. आता मी तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे दाखवणार आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला, कशा करता उगीच माणसाने नमनाला घडाभर तेल घालायचं, काहीतरी बोलत राहायचं. थेट मुद्द्यावर जाऊया. लातूर हा पाण्याच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील जिल्हा. लातूरमध्ये पाणी सोडून भरपूर काही मिळतं. म्हणजे दारूही भरपूर मिळते, शिक्षणही खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं. तो पॅटर्न आहे शिक्षणाचा, लातूर हा पॅटर्न आहे. पण पाण्याच्या दृष्टीनं अनोखा लातूर पॅटर्न तयार झाला जो लातूरकरांसाठी लाजिरवाण आहे. मी लातूरकर आहे म्हणून बोलतोय. आणि हा पाण्याचा पॅटर्न असा होता की लातूरला मागच्या दुष्काळात चक्क रेल्वेनी पाणी आणून द्यावं लागलं. 2014-15 पासून लातूरमधला पाण्याचा हा दुष्काळ सातत्यानं जाणवतो आहे, पण त्यावर कारवाई मात्र होताना दिसत नाही. लातूर म्हटलं की देशमुख हे नाव अनिवार्य येतं. 1995चा एक पराभव वगळता विलासराव देशमुख तिथून सातत्यानं निवडून आलेले आहेत आणि 3 टर्म विलासरावांचे चिरंजीव अमित देशमुख तिथून निवडून आलेले आहेत. अगदी यावेळी तर लातूर ग्रामीण मतदारसंघातून विलासरावांचे दुसरे चिरंजीव धीरज देशमुख देखील निवडून आलेले आहेत. अमित देशमुखांची आमदारकी 12 वर्षाची, धीरज देशमुखांची 2 वर्षाची आणि त्याआधी अनेक वर्ष विलासरावांची. असं देशमुख परिवारावर लातूरकरांनी केलेलं प्रेम, पण देशमुख परिवारानं लातूरकरांना पाण्याचे शब्द देता देता फक्त पाण्याच्या नावानं तोंडाला पानं पुसली आहे. म्हणजे मधला एक अपवाद, जनार्दन वाघमारे नगराध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सत्ता मात्र काँग्रेसच्या हाती होती. आणि दुसरा एक अपवाद म्हणजे लातूर मनपाची सत्ता मधले 2.5 वर्ष भाजपच्या ताब्यामध्ये गेली होती. त्यातलीही पुन्हा भाजपकडून काढून घेऊन काँग्रेसने आपला तिथे महापौर बसवलेला आहे. एक 4-5 वर्षाचा काळ सोडला तर बाकी सगळी सत्ता ही लातूर मनपावर काँग्रेसची म्हणजे देशमुख परिवाराच्या मालकीची राहिलेली आहे. आणि देशमुख परिवार सातत्यानं पाण्याविषयी लातूरकरांना आश्वासन देत आलेलं आहे. आता मी तुम्हाला आत्ताच्या पालकमंत्र्यांचं एक आश्वासन ऐकवतोय जे 2014 साली दिलं होतं आणि सांगितलं होतं की 2015 पर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. बघा लातूरचे आताचे पालकमंत्री काय बोलतायत 2014 साली. 2015 नंतर काय करायचं? 2015 नंतर
लातूर नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर लिंबोटीचं जे धरण आहे तिथं खूप पाणी आहे. आजही ते धरण पाण्यानं तुडुंब भरलेलं आहे. त्या लिंबोटीच्या धरणातून आपल्याला लातूर शहरासाठी एक महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना विकसित करायची. आणि मी लातूरकरांना खात्री देऊ इच्छितो की लातूर महानगरपालिकेनं का एकदा ही लिंबोटीच्या पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण केली तर पुन्हा पुढची 25 वर्ष लातूरकरांना पाण्यासाठी इकडे तिकडे पाहण्याची गरज भासणार नाही. या 30 सेकंदाच्या क्लिपमध्ये आपल्या लक्षात असं येत आहे की अमित देशमुख नांदेड लातूरच्या सीमेवर असलेल्या धरणातलं पाणी लातूरला आणण्याच्या गोष्टी करतायत. लातूरकरांची मागणी अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचं पाणी लातूरला आणलं जावं. ते उस्मानाबादलाही आवश्यक आहे, लातूरलाही आवश्यक आहे. उजनीमध्ये खूप पाणी आहे आणि हेच पाणी लातूरकरांची तहान भागवायला पुरेसं ठरणार आहे. आता ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होणार नाही का पूर्ण केली जात नाही माहीत नाही, पण ते उजनीचं पाणी यायला अवकाश आहे, वेळ आहे. कदाचित आमच्या पिढ्या जातील. म्हणजे मध्यंतरी आता काँग्रेसमध्ये आलेल्या शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांनी आपल्या कलशामध्ये जाऊन उजनी धरणातलं पाणी आणलं होतं आणि सांगितलं होतं की आम्ही उजनीचं पाणी लातूरला आणलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी अमित देशमुखांच्यावरती टीका केलेली होती. ते शिवसेनेचे कार्यकर्ते आता अमित देशमुखांच्या सोबत मांडीला मांडी लावून सभास्थानी बसतात. असो, तो भाग असतो. त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. हे अजून विशेष. म्हणजे उगीच शिवसैनिकावाल्यांना महाविकास आघाडी म्हणून अमित देशमुखांच्या विरोधात का बोलतोय असं वाटेल तर हे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की अमित देशमुखांनी शिवसैनिकांचाच पराभव केलेला आहे वारंवार. विलासराव देशमुखांनी शिवसैनिकांचाच पराभव केलेला आहे. शिवसैनिकांना आता आपल्या पक्षात घेतलेलं आहे. हे शिवसैनिकांना उगी माहीत असावं म्हणून सांगतोय. म्हणजे ती बाजू घेऊन मला शिव्या देताना आपल्यावरही गंडांतर आलेलं आहे याची जाणीव तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता या प्रकारानंतर पुढे निवडणुका झाल्या. 2019 साली महाविकास आघाडी सत्तेत आली. अमित देशमुख पुन्हा एकदा मंत्री बनले. पूर्वी राज्यमंत्री होते व आता कॅबिनेट मंत्री होते. हे मंत्री बनल्याबद्दल त्यांचा सत्कार लातूरच्या टाउन हॉलच्या मैदानावर पार पडला आणि त्या टाउन हॉलच्या मैदानावर 2019 साली 2014ला केलेलं भाषण आणि 2019ला केलेलं भाषण या दोन्हीच्या मध्ये काय फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल. ते भाषण देखील तुम्हाला ऐकावं लागणार आहे. हेही लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख बोलत आहेत. महाआघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्यामध्ये उजनीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं भूमिपूजन आम्ही करणार. 7-8 महिन्यामध्ये उजनीचं पाणी लातूरला येईल. तुम्ही तुमचे नळ आणि टोट्या तयार ठेवा. उजनीचं पाणी आल्यानंतर पुन्हा ते निघून जाऊ नये. ही आणखी एक 30 सेकंदाची क्लिप ऐकल्यावर आपण 4-5 वर्ष मागं गेलोत की काय असा प्रश्न पडतो. भाषण तेच आहे, तेच चालू आहे आणि वर्षानुवर्षापासून तेच चालू आहे. बरं, 2019ला हे भाषण केल्यानंतर आता स्थितीमध्ये काय फरक आहे तर काहीही फरक पडलेला नाही. म्हणजे ना त्या नांदेडच्या सीमारेषेवरच्या धरणात जिथं भरपूर पाणी आहे, तळुंब भरलेलं आहे धरण, तिथूनही पाणी आलेलं नाही आहे. असं पाणी होऊन जाईल लातूरला. 15 वर्ष पुढची पाणी कमी पडणार नाही. हा जो हात हलतो ना तो ते सगळं बोललेलं कट करण्यासाठीच हलत असतो. तुडुंब भरलेलं आहे धरण असं ते सगळं. तर तेही झालेलं नाही आहे. म्हणजे गत अशी आहे की 14ला तेच आश्वासन, 19ला तेच आश्वासन आणि आता 21 संपत आलाय तरीही त्या आश्वासनाची पूर्तता नाही. कदाचित 24लाही तेच आश्वासन राजकारणी मंडळी देतील. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की राजकारणी नावाची लबाड जमात आपला स्वभाव लांडग्यांच्या माथी मारत असते. म्हणजे माणसं आपल्या स्वभावातल्या गोष्टी प्राण्यांच्या माथी मारत असतात. धूर्त कोला, माणसं धूर्त असतात. साठवणूक करण्याची क्षमता माणसांचीच. कदाचित माणसांनी प्राण्यांकडून नाही शिकलं, प्राण्यांनी हे माणसाकडून शिकलं असावं की माणसं बरोबर आपल्याला हवं ते साठवून ठेवतात. आणि हे सगळे गुण जे आहेत हे राजकारण्यांच्यामध्ये एकवटलेले असतात. अमित देशमुख सातत्यानं पाण्याविषयी जी भाषा वापरतात, जे बोलतात ते
कधीच झालेलं नाही. सत्काराच्या कार्यक्रमात तर त्यांनी आपली जबाबदारी राज्यमंत्र्यांवर सोपवली होती. म्हणजे बनसोडे जे उदगीरचे राज्यमंत्री झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्यावरती जबाबदारी सोपवून टाकली. लातूरला पाणी येण्याची जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. काय म्हणजे पालकमंत्री तुम्ही, लातूरचे आमदार तुम्ही, लातूर तुम्हाला निवडून देतं आणि लातूरला पाणी आणण्याची जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. तुम्ही ही सगळी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली पाहिजे. चाललंय काय? तुमचं काम लोकांच्या अंगावर टाकणार आणि सांगणार की ही जबाबदारी तुमच्यावर सोपवून जातोय. म्हणजे विलासरावांनी ते भाषण केलं होतं, आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवून जातोय. तसंच लातूरकरांच्या नशिबी ही जबाबदारी आली की काय असा प्रश्न पडतो. ते भाषण तुम्हाला आठवत असेल विलासरावांचं. बहुतेकांच्या रिंगटोनवर, बहुतेकांच्या डायलर टोनवर हे दिसतं आणि अधूनमधून फेसबुकवरती ते देखील व्हायरल होत असतं. आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवून जातोय. आता ही सगळी जबाबदारी त्यांची, विलासरावांच्या विषयी अत्यंतिक आदर आमच्या मनामध्ये आहे. ही सगळी जबाबदारी त्यांनी लातूरकरांच्यावर सोपवली आहे. त्यांची जबाबदारी म्हणजे रितेश देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख, हे सगळे जे देशमुख आहेत ती सगळी जबाबदारी आता लातूरकरांच्यावरती त्यांनी सोपवलेली आहे. आणि ती सगळी जबाबदारी घेऊन लातूरकर पुढे सरकतोय. मध्येच मी बातमी ऐकली की औरंगाबादच्या एका नव्या झालेल्या हॉस्पिटलला विलासराव देशमुखांचं नाव देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ते नाव कमी आहेत का बाबा? लातूरला एक मोठा पाणी पुरवठ्याचा प्लांट उभा करा, एक धरण उभं करा, नवीन, जुनं नाही, म्हणजे मांजराला द्या असं नाही, नवं एक छान धरण उभं करा. त्या धरणाला विलासराव सागर नाव देऊन टाका, आमची काही हरकत नाही. किमान पाणी तरी मिळेल, किमान लातूरकरांना आम्हाला पाणी तरी मिळेल. ते पाणी मिळत नाही आहे आणि नावं मात्र सगळीकडे देण्याचा सपाटा सुरू आहे. एका रस्त्याला, म्हणजे तो रेल्वेचा रस्ता, जो रेल्वेची जी नॅरोगेज होती आमची, त्या रस्त्याला नाव विलासराव देशमुख, नाना नानी पार्कला नाव विलासराव देशमुख नाना नानी पार्क, स्काउट भवनला नाव विलासराव देशमुख स्काउट भवन. अरे चाललंय काय? अख्ख्या घराची नावं सगळ्या भागात तुम्ही देत आहात. आता अमित देशमुखांची नावं कशाला दिली जातील? अगदी अभिरावांची नावं पण दिली जातील. नावं देण्याचा एवढाच सोस असेल तर आम्ही आमच्या घराच्या नळाच्या तोट्यांना सुद्धा तुमच्या लेकराबाळाची नावं द्यायला तयार आहोत. अपेक्षा फक्त इतकीच आहे की लातूरकरांना नळाचं पाणी मिळेल. 14ला मिळालेला शब्द जसा मिळाला, कोरड्या नळातून जशा हवा बाहेर आल्या तशी लातूरला हवासुद्धा बाहेर येत नाही. आम्ही नाव द्यायला तयार आहोत. म्हणजे अवीर तोटी, अवान तोटी, अमित नळ किंवा अजून कुणाचं असेल तर धीरज नळ, असं पण आम्ही द्यायला तयार आहोत. अपेक्षा इतकीच आहे की लातूरकरांना पाणी पुरवठ्याची सोय करा, मग नावं देण्याच्या गोष्टी करा. 14चं आश्वासन 19ला, 19चं 24ला असं कृपया नको. लातूरकर तुमच्यावर भरभरून प्रेम करतो आहे. कितीही लोकांनी सांगितलं तरी तो तुम्हाला पराभूत करत नाही. तसं लातूरकरांना देखील तुम्ही पाणी पाजवा एवढीच विनंती. अशी खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करू नका. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.